तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर. आपण जसं समिताचा पेपर प्रिडिक्ट केला होता आणि तो 70% पेपर प्रिडिक्शन मधूनच आलेला आहे आपला. तर मला वाटतं तुमचा सगळ्यांचा पेपर चांगला गेलेला असेल. तर मग आज आपण सांगणार आहोत की संस्कृतचा पेपर कसा लिहायचा, म्हणजे जी टिप्स कशा आहे, ट्रिक्स कशा आहे, कसं लिहिला पाहिजे पेपर. तर आज आपण कुंदन सरांसोबत डिस्कस करून सगळं सांगणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की संस्कृतचा पेपर कसा लिहायचा व तुम्ही कशा सिंपल वे मध्ये ते पेपर अटेंड करू शकता. तर SAQ आणि LAQ बघणार आहोत आपण. आणि पहिली गोष्ट, संस्कृतचा पेपर अटेंड करताना नेहमी लक्षात ठेवा की क्वेश्चन वरती वाचा, म्हणजे संधीचं आहे की समासचं क्वेश्चन आहे, त्यात बरेचदा चुकी होतात. तर आपण पहिलं क्वेश्चन बघणार आहोत SAQ मधले. SAQचा पहिला क्वेश्चन तुम्हाला असा येणार आहे की संधी छित्वा व योजित्वा. त्याच्यामध्ये तुम्हाला असं क्वेश्चन, आता मी जसं इथे एक्झाम्पल घेतलं आहे उपेंद्र, तर जसं मी लिहिलेलं आहे तसं त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पण लिहायचं आहे. आता उपेंद्र याचं काय विचारलं आपल्याला की संधी छित्वा, उप प्लस इंद्र. मग आता याच्यामध्ये तुम्हाला असं लिहायचं की कोणती संधी यूज झालेली इथे या क्वेश्चनमध्ये. उप प्लस इंद्रमध्ये गुणसंधी आहे, मग तसं तुम्हाला लिहायचं आहे. संधी कोणती गुण संधी आहे व त्याचं सूत्र पण लिहायचं आहे. त्याने कसं असणार, म्हणजे तुम्हाला तिथे सांगितलेलं नाही की सूत्र लिहा, पण तरी तुम्ही लिहायचं आहे. तुमचं पाठ असेल तर लिहा, कारण त्याच्याने इम्प्रेशन चांगला पडतोय. एक्झामिनर बघतो की काय याला सूत्र पण येतं, मग ते पुढच्या क्वेश्चन मध्ये जास्त हे नाही करत. त्यानंतर आपण आता त्यात सेकंड क्वेश्चन घेतलाय आपण, रोग आरोग्य. रोग आरोग्य प्लस 1 म्हणजे असा आपला संधीचा एक क्वेश्चन आहे. त्यामध्ये आपण त्याला काय करायचं आहे, योजित्व म्हणजे काय, त्याला जुळवायचं आहे. त्यामध्ये आपण कसं केलंय, रोग आरोग्यिक म्हणजे संधी कोणती आहे, वृद्धी संधी. म्हणजे काय, अ प्लस ए इज इक्वल टू ए, म्हणजे तिथे वृद्धी संधीचा वृद्धी रेची हा सूत्र पण लिहायचा आहे तुम्हाला. त्यानंतर सेकंड क्वेश्चन तुम्हाला समासवरती येतो. तर त्यामध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की समासवरती क्वेश्चन जे येतात त्याच्यावर तुम्हाला ओळखायला पण मार्क असतात. तर तुम्ही जर तुम्हाला समास विग्रह येत नाहीये तर तुम्ही ओळखा की हा तत्पुरुष समासचा आहे का अव्ययभाव समासचा आहे. त्याने कसं आहे की तुम्हाला हाफ मार्क्स किंवा 1 मार्क पण भेटू शकतो. त्यानंतर आता आपण एक्झाम्पल घेतलाय उपकृष्णम. उपकृष्णम ह्याच्यामध्ये विग्रह वाक्याचा काय कृष्णस्य समीपम. आता अव्ययभाव समासचा एक्झाम्पल घेतलाय मी. तर तुम्ही अशाच प्रकारे तिथे एक्झाम मध्ये लिहायचंय. थर्ड क्वेश्चन तुमचं असं असणार आहे की तुम्हाला हे एक अव्यय म्हणजे याच्यावरती क्वेश्चन असणार तुम्हाला हा. तर याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली असं ब्लँक फिल इन द ब्लँक्स टाईप येणार आहे क्वेश्चन. त्यामध्ये तुम्हाला लक्ष देऊन असं म्हणजे लिहायचं आहे, कारण 5च एक्झाम्पल आहे त्यामध्ये. जसं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी एकच घेतलेलं आहे, पण क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 5 असणार. वरती तुम्हाला ऑप्शन्स टाईपमध्ये असणार आहे, तर त्यामधूनच बघून तुम्हाला ते वरती याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स भरायचे. तर मी आता क्वेश्चन घेतलाय डॅश डॅश ज्वर न अपगच्छती डॅश स्नान न कुरु. तर आता ह्यामध्ये कसं आहे की हे एक्झाम्पल इझी आहे. यावत ज्वर न अपगच्छती तावत स्नान न कुरु. तर तुम्हाला ह्याच प्रकारे तिथे पण असं, म्हणजे तुम्हाला तिथे असं आहे की क्वेश्चन पण लिहा, फक्त आन्सर नाही लिहायचंय. 1 टाकायचं, जसं याच्यामध्ये डॅश दिले तसंच लिहायचं तुम्हाला, सेम ॲज इट इज असं पाहिजे तुम्हाला. त्यानंतर शब्दरूपचा क्वेश्चन येतो. तर तुम्ही शब्दरूप आणि धातुरूप जसं मी लिहिलेलं आहे ह्याच प्रकारे तुम्हाला तिथे पण लिहायचं, शब्दरूप आणि धातुरूप मध्ये. आता वातेभ्य, आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सगळं लिहायचं. शब्द कोणता शब्द आहे, वात शब्द आहे, त्याचा कोणता आहे पुलिंग, आकारांत पुलिंग शब्द आहे. त्यानंतर चतुर्थी बहुवचन. आता वातेभ्य शब्द हा चतुर्थी बहुवचन आहे, तर तुम्ही तसं लिहा तिथे. असं फक्त ओळखलं आकारांते का इकारांते त्या गोष्टी नाही, सगळं लिहायचंय. मी दुसरा एक्झाम्पल पण घेतला होता, कलासू. हा शब्द कोणता आहे, कला. त्यानंतर हा आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे, सप्तमी बहुवचन कलासू. त्यानंतर तुम्हाला उपसर्गाचे क्वेश्चन असतात. तर उपसर्गाचं तुम्ही काय करू शकता की डायरेक्ट जे चार्ट दिलेलं आहे सुधामध्ये ते रट्टून घ्या. जे 22 उपसर्ग आहे त्यांचे इझी आहे आणि सेम ॲज इट इज लिहा. आता आपण उपसर्गाचे बघणार आहोत. उपसर्गाचं कसं आहे, अधि रोगस्य अधिकरण शरीरम. मग उपसर्ग गुणवतः प्रवचनम उत्तम. तर तुम्हाला असंच प्रकारे तिथे पण लिहायचं आहे. त्यानंतर हे स्ववाक्येषु योजत. तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. वाक्य बनवताना लक्षात ठेवा की तो वाक्य म्हणजे जर तुम्हाला येत नसेल किंवा संस्कृतमध्ये बनवता येत नाही तरी लिहा, सोडू नका. प्रयत्न करा की काही ना काही तुम्हाला लिहायचं आहे त्यात. तर कृत्वा कार्यम कृत्वा गृहम गच्छति, कार्यम कृत्वा गृहम गच्छ. पठन राम पुस्तकम पठन अस्ति. असंच प्रकारे तिथे पण लिहायचं तुम्हाला. धातुरूपचा क्वेश्चन येतो. त्यानंतर
तर धातुरूपचा क्वेश्चन कसं लिहायचं, आता आपण मी जसं लिहिलं तसं लिहा. अलभत. तर याच्यामध्ये धातू कोणता आहे, लब धातू. काळ कोणता आहे, भूतकाळ. पुरुष कोणता आहे, प्रथम पुरुष. वचन एक वचन. आणि पद कोणता आहे, आत्मनेपदी पद. तर तुम्हाला ह्याच प्रकारे एक्झाम मध्ये सेम असंच लिहायचंय आणि याच्याने तुम्हाला फुल मार्क्स भेटणार, तिथे तुमचं मार्क्स नाही कटणार. त्यानंतर कारकचा क्वेश्चन येतो. कारकचा क्वेश्चन असा आहे की तुम्हाला हे विभक्तीवरनं पण तुम्ही ओळखू शकता. जर तुमचं कन्सेप्ट नसेल क्लिअर तर तुम्ही विभक्ती लावून ते ओळखू शकता. जसं मी आता इथे विभक्तीने ओळखलंय. तर आता काय, बोधक रसायनाम तिष्ठती. रसायनाम, आता रसनायाम शब्द आहे. रसनायाम शब्दामध्ये कसं आहे की विभक्ती षष्टी आहे आणि अधिकरण कारक. आता तुम्ही हे सिक्वेन्स वाईज कर्ता, कर्म, करण, हे संप्रदान, अपादान आणि षष्टीला आपण संबंध नाही वापरत, अधिकरण वापरतो. तर तुम्ही तसंच लिहा तिथे अधिकरण कारक. आता आपण बघणार आहोत की एलएक्यू इझी येणार आहे तुम्हाला. एक पहिला एलएक्यू येतो तुमचा शब्दरूपवरती, दुसरा तुमचा येतो समासवरती आणि तिसरा येतो संधीवरती. आणि चौथा एलएक्यू तुमचं याच्यावर येतं की प्रत्यय वगैरेवरती येतं, तर ते लक्ष देता. त्यानंतर आपण पहिला एलएक्यू बघणार आहोत की याच्यामध्ये शब्दरूप लिहून तुम्हाला वाक्य. आता शब्दरूप मध्ये दोन प्रकारे क्वेश्चन येऊ शकतं. की पहिला असं येऊ शकतं की फिल इन द ब्लँक्स टाईप, व तुम्हाला असे शब्द दिलेले असेल त्याची विभक्ती ओळखून म्हणजे विभक्तीने ते वाक्य बनवायचे पूर्ण. तर पहिला आपण जसं घेतलं डॅश इच्छा असते, तर काय तुम्हाला याच्यामध्ये मोक्ष शब्द पण दिला आहे. तर तसंच मोक्षाची कोणती विभक्ती लागणार, ते वाक्यामध्ये कोणतं फिट होणार आहे, ते तसं त्या हिशोबाने तुम्हाला तसं लिहायचं आहे. आता मोक्षे इच्छा असती, तर ह्याच प्रकारे तुम्हाला तिथे जर असं क्वेश्चन आला तर असं लिहायचं आहे. आणि दुसरा असा, आता आमच्या वेळेस आला होता प्रकृती, याच्यामध्ये काय विचारलं, स्त्रीलिंगचं प्रथमा बहुवचन. तर काय प्रकृती शब्दाचं स्त्रीलिंग प्रथमा बहुवचन काय होतं, प्रकृतयः. तर तुम्हाला असं लिहायचं. आता प्रकृतय तुम्ही हे लिहिलं, तुम्हाला 1 मार्क भेटेल. त्यानंतर तुम्हाला जर वाक्य नसेल येत तर तुम्ही ते वाक्य ट्राय करा, काहीतरी ह्या शब्दावरून एक वाक्य बनवायचं. आता तुम्हाला 1 मार्क तर भेटलाच आहे. त्यानंतर तुम्हाला अजून 2 मार्काला एक प्रश्न असतो, 5 क्वेश्चन असतात तर 2 मार्काला एक. तुम्ही शब्द वाक्य बनवा तिथे, काहीतरी जे प्रकृतय शब्द आहे त्याच्यावरती तुम्ही वाक्य बनवा. त्यानंतर समास क्वेश्चन येतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. म्हणजे काय की समास विग्रह करायचे किंवा त्याचा समास विग्रह करायचे किंवा योजित्व. व त्याच्या समासला तुम्हाला ओळखायचं पण आहे. तर आपण एक एक्झाम्पल घेतलंय, शरीर जानाम. याच्यामध्ये विग्रह काय, शरीरे जाता तेषाम. समास कोणता आहे, सप्तमी तत्पुरुष समास आहे. आणि सूत्र लिहायचं सप्तमी. जर तुम्हाला येत असेल सूत्र तर सूत्र लिहा, सप्तमी शोंढई. त्यानंतर संधीचा क्वेश्चन येतो. संधीमध्ये पण तसंच सेम आहे की तुम्हाला सूत्र लिहायचंय. क्वेश्चन वाचा काय आहे, छित्वा, योजित्वा व संधी सूत्र विचारलंय म्हणजे सूत्र लिहायचंय. सूत्राला मार्क इथे. म्हणजे कसं आहे, आता मी जितेंद्र शब्द घेतलेला आहे. जितेंद्र शब्द म्हणजे काय, जित प्लस इंद्रिय, म्हणजे याच्यामध्ये 1 मार्क भेटला मला, मी एवढं केलं. त्यानंतर मला आता संधी ओळखायची, याच्यामध्ये पण 1 मार्क भेटू शकतो. गुण संधी आहे आणि त्याचं सूत्र जर येत असेल तर आदेंग गुण. तर ह्याच प्रकारे तुम्हाला पुढचं पण प्रत्ययाचे क्वेश्चन आहे की प्रत्ययचं इझी असतात. तर ह्याच प्रकारे तुम्हाला संस्कृतचा पेपर अशा प्रकारे लिहायचा आहे. व तुम्ही लक्ष ठेवा की कुठे तुमचा अनुस्वार सुटत नाहीये, की ह्या गोष्टींवर, लहान गोष्टींवर लक्ष ठेवा. बाकी तर पेपर इझी असणार, काय एवढं अवघड नसणार. आणि संस्कृतचा पेपर आपण प्रिडिक्ट करू शकत नाही, कारण एक्झाम्पल खूप वेगळे असतात. तर प्रेडिक्टेबल नाही आहे क्वेश्चन्स. पेपर 2 आपण ट्राय करू की पेपर 2 आपण प्रिडिक्ट करू. पेपर 1 मध्ये आपण फक्त कसं लिहायचं, काय तुम्ही इझी वे मध्ये ओळखू शकता. जसं कारकचं आपण बोललो विभक्तीवरनं. समासमध्ये पण काही इझी आहे की जर तुम्हाला काही ओळखता येते तर ओळखा. जर अव्ययभाव समास इझी आहे. तत्पुरुषचं जर तुम्हाला सपोज काही ट्रिक्स माहित नाहीये तर तुम्ही जिथे तुम्हाला काही कळत नाहीये, बहुव्रीहि झालं ते झालं, पण तत्पुरुष समास लिहून टाकायचं. जर नसेल येत तर काही ते तत्पुरुष समासचे मोस्टली क्वेश्चन येतो तुम्हाला. आणि संधी वगैरे मध्ये पण ट्राय करा की जास्त एक्स्ट्रा डोकं नाही लावायचं, सिम्पल वे मध्ये ठेवा. व जसं मी लिहिलेलं आहे तसंच लिहा. थँक्यू.